नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत अष्टविनायकातील एका महत्त्वाच्या स्थानी म्हणजे श्री क्षेत्र रांजणगाव येथील महागणपतीला। महागणपती हे अष्टविनायकातील 8व्या क्रमांकाचे स्थान असून सर्वात सामर्थ्यशाली आहे। आज मी तिला रांजणगावची आधुनिक ओळख म्हणजे येथील आशिया खंडातील सर्वात मोठी पंचतारांकित MIDC तसेच आध्यात्मिक ओळख म्हणून अष्टविनायकातील गणपतीचे स्थान प्रसिद्ध आहे। पुण्यापासून रांजणगाव 51 किलोमीटर आहे। पुणे औरंगाबाद महामार्गावर असल्याकारणाने येथे येण्यासाठी पुरेशा वाहनांची सोय आहे। यामध्ये पुण्यातील छत्रपती शिवाजीनगर येथून महाराष्ट्र शासनाच्या औरंगाबाद अहमदनगरकडे जाणाऱ्या ST बस येथे थांबा घेतात। तसेच पुणे महानगरपालिकेच्या PMT बसेस वाघोली येथून उपलब्ध आहेत। वाघोली येथे पोहोचण्यासाठी पुण्यातील सर्व मुख्य ठिकाणापासून PMT बस आहेत। रांजणगावमध्ये पोहोचल्यावर सर्वप्रथम लक्ष वेधून घेते ते पेशवाई पद्धतीचे भव्य महागणपती महाद्वार। दोन्ही बाजूला असलेली हत्तींची देखणी शिल्पे नजरेस भरतात। प्रवेशद्वारावरील डौलाने फडकणारा भगवा आणि आतील बाजूस असलेल्या अष्टविनायकाच्या प्रतिमा आपले दर्शन भारीच होणार याची ग्वाही देतात। आठवणीत राहण्यासाठी 4-2 फोटो क्लिक करून आपण निघतो लाडक्या बाप्पाच्या दर्शनाला। पूजेसाठी लागणाऱ्या हार फुलांची खरेदी करून आपण पोहोचतो दर्शन मंडपाजवळ। दर्शन मंडपाच्या समोरील महादेव आणि मंजोबा या देवांचे दर्शन करून आपण दर्शन बारीला लागतो। थोड्या वेळातच आपण पोहोचतो मंदिरासमोरील लाकडी सभा मंडपात। इंदूर येथील पेशव्यांचे सरदार किबे यांनी 400 वर्षापूर्वी हा सभा मंडप बांधला। याचे पुनर्जीवन विश्वस्त मंडळाने केले आहे। खांबावरील कोरीव काम नक्षीदार आणि सुबक आहे। पुढे आल्यावर समोर दिसते मुख्य मंदिर। महागणपतीचे मंदिर हे 400 वर्षापूर्वीचे असून दगडी गाभाऱ्याचे बांधकाम सवाई माधवराव पेशवे यांनी केले आहे। गाभाऱ्यातील मूर्ती पूर्वाभिमुख असून डाव्या सोंडेची आणि आसन मांडी घातलेले आहे। मूर्तीचे कपाळ रुंद आहे। दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी उभ्या आहेत। नवसाला पावणाऱ्या बाप्पाचं दर्शन झाल्यावर आपलं एक काम राहतं ते या व्हिडिओला लाईक करण्याचं। लाईक करायला कंजूसपणा अजिबात करू नका, कारण तुमची एक लाईक आमचं मनोबल वाढवते। गाभाऱ्याचे वास्तुशास्त्र अशा पद्धतीचे आहे की दक्षिणायनात उगवत्या सूर्याची किरणे थेट मूर्तीवर पडतात। काही भाविकांमध्ये अजूनही समजूत अशी की श्रींची 10 तोंडे आणि 20 हात असलेली मोहोत्कट नावाची मूर्ती गर्भगृहात आहे। ही सर्वथा चुकीची संकल्पना आहे। मंदिराच्या डाव्या बाजूला महागणपतीची कथा चित्र स्वरूपात साकारली आहे। कथा अशी की केलेल्या घोर तपश्चर्यामुळे त्रिपुरासुराला प्रचंड सामर्थ्याचे वरदान मिळाले। गणेशाने दिलेल्या लोखंड, रुपे आणि सोने या 3 नगरामुळे त्रिपुरासूर असे नाव पडले। सामर्थ्याने उन्मत्त झालेला त्रिपुरासूर देवतांचा छळ करू लागला। देवतांनी महादेवांचा धावा केला। प्रथम युद्धात त्रिपुरासुराकडून महादेवाचा पराभव झाला। नारद मुनींच्या सल्ल्याने महादेवाने गणेशाची उपासना केली। प्रसन्न झालेल्या गणेशाने 10 तोंडे आणि 20 हात या स्वरूपात महादेवाला दर्शन दिले। गणेशाकडून मिळालेल्या बाणाने महादेवाने त्रिपुरासुराचा वध केला। युद्धापूर्वी महादेवाने तपश्चर्या करण्यासाठी जेथे पार्थिव मूर्ती स्थापन केली ते पूर्वीचे मणिपूर आणि आत्ताचे श्री क्षेत्र रांजणगाव हे आहे। तुम्हालाही अष्टविनायकाबद्दल अशी काही महत्त्वपूर्ण माहिती असेल तर आम्हाला कमेंट करून सांगा। आम्ही आपल्या प्रतिक्रियांचा आदर करतो। मंदिराच्या मागच्या बाजूस महादेवाचे मंदिर आहे। पुढे पेशवेकालीन बारव आणि महादेवाची पिंड आहे।
मंदिराच्या आवारात अजून बरीच छोटी मंदिरे आहेत. संपूर्ण दर्शन झाल्यावर आपण जरा विसावा घेतो आणि शेजारीच असणाऱ्या प्रसादालयात प्रसाद घेऊन आपण तृप्त होतो. यानंतर आम्ही गेलो व्यवस्थापन कक्षात. व्यवस्थापकीय अधिकाऱ्यांची भेट घेतल्यावर त्यांच्याकडून जाणून घेतले मंदिराचा इतिहास, वैशिष्ट्ये, भाविकांसाठीच्या सुखसोयी आणि आगामी प्रकल्प. तर ऐकूया त्यांच्याकडूनच. जय गणेश. मी बाळासाहेब गोरे, रांजणगाव गणपती देवस्थान व्यवस्थापक. रांजणगाव गणपती हे अष्टविनायकातले तीर्थक्षेत्र असून या ठिकाणी देशाच्या कानाकोपऱ्यातून भाविक येत असतात. महागणपती मंदिर हे पेशवेकालीन असून या मंदिराच्या समोरील लाकडी सभामंडप हा केबे सरदारांनी 150 वर्षापूर्वी बांधलेला आहे. त्यानंतर मंदिराच्या डाव्या बाजूला असणाऱ्या दगडी गोवऱ्या ह्या शिंदे आणि होळकर यांनी बांधलेल्या असून त्या ठिकाणी देवस्थानने मंदिराचं ऐतिहासिक आणि पौराणिक महत्त्व आर्ट गॅलरीद्वारे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. भाविकांची संख्या दिवसेंदिवस खूप वाढत असून भाविकांसाठी मंदिरात आल्यानंतर पार्किंग व्यवस्था, स्वच्छतागृह, रांगेमध्ये बैठक व्यवस्था, मंदिरातून बाहेर ज्यावेळी भाविक येतात त्यांना अभिषेक पूजा, देणगी आणि मोदक प्रसाद हे सुविधा देवस्थानने सुरू केलेल्या असून दुपारी 12 ते 2:30 या वेळामध्ये भाविकांना महाप्रसाद आणि संध्याकाळी 7 ते 9 या वेळामध्ये प्रसाद भाविकांना मोफत देवस्थानतर्फे दिला जातो. मंदिरामध्ये भाविकांना राहण्याची व्यवस्था करण्यासाठी विश्वस्त मंडळाने प्रशस्त असं भक्तनिवास या ठिकाणी नियोजित सुरू केले असून त्यामध्ये 170 खोल्या तयार होत असून अल्पदरामध्ये त्या भाविकांना देण्याची सुविधा देवस्थान या ठिकाणी सुरू करत आहे. मंदिरामध्ये स्वच्छतेचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने BVG ग्रुप आणि सुरक्षा व्यवस्था SB सर्व्हिलन्स यांच्यामार्फत केले जाते. पुणे नगर रोडवर असल्याने भाविकांची वर्दळ कायम असते, त्यामुळे त्या सुविधा त्यांना देणं हे देवस्थानचं कर्तव्य असून त्या दृष्टीने वाटचाल सुरू आहे. धन्यवाद. दिलेल्या सन्मानाचा स्वीकार करून आम्ही बाहेर आलो. मंदिराच्या बाहेरच्या बाजूस स्वानंद उद्यान आहे. गार्डनमध्ये प्राण्यांच्या हुबेहूब प्रतिकृती आहेत. लहान मुलांना खेळण्यासाठी मुबलक जागा तर मोठ्यांचे सेल्फी पॉइंट भरपूर आहेत. थोडा वेळ विश्रांती घेऊन आपण परतीच्या मार्गाला लागतो. जड झालेले पाय ओढताना मनात मात्र लाडक्या बाप्पाची हुरहुर लागते आणि संकल्प केला जातो तो पुन्हा येण्याचा. असेच सरस व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर होऊन जाऊ द्या गणपती बाप्पा.